नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विटा नगर परिषद निवडणुकीसाठी 2 डिसेंबरची तारीख जाहीर होताच शहरात राजकीय वातावरण चांगलंच तापले। महाविकास आघाडीने उमेदवार देण्याचा मनापासून प्रयत्न केला, मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सामायिक चर्चेनंतर सक्षम उमेदवार नसतील तर निवडणूक लढवायची नाही हा निर्णय सर्वानुमते घेतला आणि त्यामुळे महाविकास आघाडीने विटा नगरपालिका निवडणूक लढवू नये असा महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला। महाविकास आघाडीने दिलेला शिवसेना पॅनेलला पाठिंबा जाहीर करत ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक म्हणालेत, आम्ही आमच्या नेतृत्वाशी चर्चा करून विट्याच्या विकासासाठी शिवसेनेच्या पॅनेलला संपूर्ण साथ देण्याचा निर्णय घेतलाय। आता आपल्या समोर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। 3 पॅनेल आपल्या समोर आहेत। आता आपल्याला पुन्हा तरी पाठिंबा देणं गरजेचं आहे आणि त्या पाठिंबा देत असताना थोडी पार्श्वभूमी सगळ्या राजकीय म्हणा किंवा शहराची, निवडणुकीची, राज्याची, देशाची सगळ्याचाच विचार करायला करून आपण काही गोष्टी करूया। गेल्या निवडणुकीत सर्वांनी 16च्या निवडणुकीत तुम्ही नव्हता त्यावेळी, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे, 16च्या निवडणुकीत आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या पॅनेलला पाठिंबा दिलेला। म्हणजे आम्ही राष्ट्रवादी, काँग्रेस होते, काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा आपण दिलेला होता। 24 पैकी 22 लोक निवडून आलेले होते आणि त्या 22 जण निवडून आलेल्या लोकांच्या कामकाजाचं मूल्यमापन हे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालं। गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या लोकांनी नगरपालिकेत जे कामकाज केलेलं होतं त्याचं मूल्यमापन विट्यातल्या जनतेनं केलं। 67 पासूनच्या निवडणुकीचा आढावा जरी आपण घेतला तर त्या 67 पासूनच्या निवडणुकीमध्ये विट्याचा उमेदवार कधीच मागे पडला नव्हता। सगळ्यात कमी लीड 1500 मताचं होतं, अशी राजकीय परिस्थिती आहे। आता ह्याने जो कामकाज केलं गेल्या 5 वर्षात, 7 वर्षात जे आता कोण आहेत त्यांच्या कामकाजाचा परिणाम म्हणून 4151 असा काहीतरी आकडा, करेक्ट आकडा सांगायचा झाला तर 4151 मतानं उमेदवार सुहास बाबरे बाहेरचा उमेदवार असताना मागे पडले असं चित्र आहे। म्हणजे विट्यातल्या जनतेनं त्यांना स्पष्टपणानं नाकारलेलं आहे। आता थोडा राजकीय बदल झाला, त्यावेळी ते शरद पवार राष्ट्रवादी बरोबर होते, ही मंडळी शिवसेनेबरोबरच होती। आता त्याने पुन्हा भूमिका बदलली आणि भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आता ते मंडळी, विरोधी पॅनेल जे आहेत ते आपल्या समोर येते। भारतीय जनता पक्षाचं जे पॅनेल आहे ते जुनच आहे की ज्याला आम्ही मागच्या वेळी पाठिंबा देऊन गावात काहीतरी भलं करतील अशा अर्थाने निवडून दिलं। मागच्या वेळी 24 पैकी 22 सगळ्यांनी आम्ही पाठिंबा देऊन प्रचार करून निवडून आणलं होतं, पण त्यांच्या कामकाजाचं मूल्यमापन आम्ही काय म्हणण्यापेक्षा जनतेने केले आणि त्यांना पुन्हा आणि एकदा पाठिंबा देण्यापेक्षा मग आपण आता हा नवीन पॅनेलचा विचार करावा अशा निर्णयापर्यंत आम्ही आलो। आता सुहासभाई हा आमदार होऊन आज परवाच निकालाला त्यांच्या 1 वर्ष झालं। त्यांच्या 1 वर्षाच्या कामाचं आपण जर मूल्यमापन करायचं झालं तर विधिमंडळातलं कामकाज अधिक कामाचा, सार्वजनिक कामाचा पाठपुरावा करण्याच्या त्यांच्या कामाची पद्धत ह्याचा आपण जर विचार केला तर त्यांचं नेतृत्व असेल किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली असेल त्या पॅनेलनं आता त्यांना एकदा जनतेनं 5 वर्ष काम करायची संधी दिली आहे। आपण त्यांच्या कामाचं 1 वर्ष बघितलेलं आहे, अजून एक 4 वर्ष त्यांची कारकीर्द या ह्यातली शिल्लक आहे। त्यांचं मूल्यमापन 5 वर्षांनी करू आपण, 29 साली ज्यावेळी करायचं तर त्यांना 4 वर्षामध्ये त्यांना विट्यात काय कामं करायचे आहेत, त्यांना जर काही कामं करण्याची त्या अर्थानं आपण जर त्यांच्या पॅनेलला संधी दिली तर निश्चितपणानं नव्यानं ती काय त्या ठिकाणी करू शकतील असं निष्कर्षाप्रत आपण सगळेजण आलो
आणि मग आता त्यांना काल आम्ही थोडं बोलून भेटून सांगितलं आता आम्ही सगळे लोक मिळून पाठिंबा आपल्याला द्यायचा आहे म्हणून. यावेळी सुहास बाबर म्हणाले, विट्यात आजही पाणी, पार्किंग, वाहतूक कोंडी असे प्रश्न सोडवले गेले नाहीत. 40-50 वर्ष सत्तेत राहूनही हीच अवस्था असेल तर मग विकास कुठे? एका कुटुंबाची सत्ता चालवण्यासाठी जनता आहे काय? आज आम्ही दिलेल्या उमेदवारांकडे कामाची दृष्टी आहे, विकासाची भूमिका आहे. लोकसभेपासून नगरपर्यंत जनतेने दाखवलेला विश्वास आणि एका वर्षात केलेलं काम यामुळे उरलेल्या 4 वर्षात विट्याच्या प्रश्नांना न्याय मिळेल असा ठाम विश्वास सुहास बाबर यांनी व्यक्त केलाय. पत्रकार परिषदेत काय घडलं पाहूयात सविस्तर. बापूंनी 4-5 दिवस किंवा गेले 10-15 दिवसामध्ये अनेक गोष्टींचा आढावा घेतलेला असेल आणि खऱ्या अर्थानं ह्या शहरामध्ये कोण विकास करू शकतं, कुठलं पॅनेलचे नगरसेवक काम करू शकतात आणि खऱ्या अर्थानं ह्या ग्रामीण भागात ह्या शहरातल्या जनतेला कोण न्याय देऊ शकतं, ही भूमिका त्यांनी सगळा सारासार विचार करून चांगलं पॅनेल कुठलं आहे आणि विजयाप्रत कुठलं पॅनेल पोचतंय, सत्तांतराची जी विटे शहराची मानसिकता आहे त्या मानसिकतेला मुळीक बापूंनी पाठिंबा देण्याचा आणि या पक्षाच्या सगळ्या सदस्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असं म्हणलं तरी काय भाव होणार नाही. निश्चितपणे त्या पक्षाच्या पाठिंब्यानं आमच्या सगळ्या उमेदवारांचे किंबहुना आमच्या सगळ्यांचं मनोबल आणखीन थोडं उंचावणार आहे. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने या शहरामध्ये विकास कामं आपण केलेली आहेत, विकास कामाची भूमिका घेऊन आपण काम करतोय, ह्या विकास कामाच्या भूमिकेला ह्या सर्वांनी पाठिंबा दिला असं म्हणलं तरी काय चुकीचं होणार नाही. कारण जवळपास 200 कोटीचं काम या शहरामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केलाय. अगदी प्रतिभाताईंनी जो अत्यंत महत्वाचा विषय सांगितला की पाण्याची समस्या इतकी भयावह, आता बापूंनी पण यापूर्वी सगळं विश्लेषण करून सांगितलंय की काय करणं खऱ्या अर्थानं त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी अपेक्षित होतं. पण 40-50 वर्षाच्या सत्तेनंतर सुद्धा आजही आपल्याला जर अशी परिस्थिती असेल की आता तुमच्या पत्रकारांच्या डोळ्यात देखत एका पदाधिकाऱ्याने सांगितलेला विषय आहे की 3 दिवस झालं पाणी नाही, आता दुपारपर्यंत नाही आलं तर टँकर मागवण्याशिवाय पर्याय नाही, अशी अवस्था आपल्या शहराची गेली अनेक वर्ष आहे. फक्त एका कुटुंबाची सत्ता चालवायची का, हा एवढाच एक विषय होता आणि एका बाजूला विकासाची भूमिका घेऊन काम करणारं पॅनेल आहे. मुळीक बापूंनी सांगितल्या पद्धतीनं, प्रतिभाताईंनी सांगितलं, भूमीने सांगितलं की तुम्ही सगळे पॅनेलचे उमेदवार बघा, या शहराला विकसित करण्यासाठी ज्या ज्या कुटुंबाने योगदान दिले त्या प्रत्येक कुटुंबातला सदस्य आज आपल्या पॅनेल बरोबर आहे, त्या पॅनेलमधून उमेदवारी आहे. अनेक नगरसेवक ज्यांनी यापूर्वी नगर परिषदमध्ये काम केले ही सगळी मंडळी आपल्या पॅनेलमधून उभं आहेत. ज्येष्ठ मंडळींचा आम्ही त्यामध्ये सन्मान केलाय. कृष्णातांना आमचे असतील, विनोदराव गोनू साहेब असतील, अशी सगळी जी जुनी जाणती मंडळी आहेत त्या मंडळींना सुद्धा, नंदू काका असतील ज्यांनी यापूर्वी नगराध्यक्ष म्हणून काम केले, संजय भिंगारदेव म्हणून उपनगराध्यक्ष त्यांनी पूर्वी काम केले, अशा ज्येष्ठांचा पण आम्ही समावेश केलाय. काही यापूर्वी नगरसेवक होते ज्यांना कामाचा प्रचंड अनुभव आहे, त्यांनी ह्या म्हणजे अमर शितोळे सारख्या एका तरुण नगरसेवकानं त्याच्या प्रभागामध्ये 16 कोटी रुपयाचं काम केलं. असे नगरसेवक जे काम करू शकतात, अशा नव्या पिढीतले काही नगरसेवक आहेत. त्यांनी काय अगदी नवीन पण शिक्षित नगरसेवक, आता सुळेवाडीचा आमचा सुरेश पवार म्हणजे आमचे उमेदवार आहेत, ते बीटेक झाले. आमच्या नीला विंगारदेव 5 नंबर मधल्या कॅन्डिडेट ते डॉक्टरेट झाले. भालचंद्र कांबळे आमचे लॉ कम्प्लीट केले त्यांनी. महेश कदमानी बी मेकॅनिकल झाले. असे अपर्णा पाटील ह्या प्राध्यापिका आहेत. श्रीमंत मेटकरांची मंडळी, रुपालीताई मेटकर ह्या BCS झालेल्या आहेत. अशा सगळ्यांचा मेळ खऱ्या अर्थानं समाजामध्ये शिक्षित उमेदवार, एक्सपिरियन्स उमेदवार आणि ज्येष्ठ या सगळ्यांचा मेळ करून एक ताकदवान पॅनल देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की विटे शहराची मानसिकता, विटे शहराच्या लोकांचं मन मी ओळखण्याचा अनेकदा प्रयत्न केलाय. जसं बापूंनी सांगितलं की विधानसभेच्या निवडणुकीला शहर माझ्या पाठीमागे उभं राहिलं, मला 41 पेक्षा जास्त मताचं मताधिक्य दिलं. आणि ह्या शहरानं सुहास बाबरला तर लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर ह्या शहरातल्या सगळ्या लोकांनी सुहास बाबरला कुटुंबाचा सदस्य म्हणून स्वीकारलाय. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही या निवडणुकीला सामोरं जात असताना एक वैचारिक पातळी घेऊन चाललोय. आम्ही कुणाचं तरी घर संपवावं या हेतून आम्ही निवडणूक करत नाही. तर ह्या शहरामध्ये काम करण्याची संधी आम्हाला मिळाली तर आम्ही ह्या शहराला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाऊ शकतो, हा आत्मविश्वास आम्हाला आहे. आणि केलेलं काम आणि भविष्यात काय करणार आहे या एकाच मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढून लोकांच्या पर्यंत पोहोचून आम्ही त्यांचा आशीर्वाद मागतोय. मला आत्मविश्वास आहे की लोकांचा निर्णय झालाय, लोक सत्तांतराच्या बाजूने आहेत, निश्चितपणे सत्ता परिवर्तन होणार. आणि ह्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचं पॅनेल भरघोस मताने सगळ्याचे सगळे उमेदवार विजयी होतील. आणि त्याच्या बदल्यात या शहरामध्ये अपेक्षित असलेलं सगळं काम
आज याही पदाधिकाऱ्यांना असं वाटतं की ह्या शहरामध्ये बापू काहीतरी घडावं, काही चांगल्या कल्पना याव्यात, काही नव्यानं काम व्हावं. आम्ही प्रतिबद्धांनी सांगितलं तसं एक विजन काय असावं शहराचं, यासाठी काही दिवसापूर्वी आम्ही बापू कार्यक्रम घेतला होता. जवळपास 6-7 तास कार्यक्रम झाला होता. मर्यादित स्वरूपातली काही लोक आम्ही बोलवली होती, प्रत्येक क्षेत्रातली लोक बोलवली होती, प्रत्येक घटकातली आम्ही लोक बोलवली होती. त्यांच्या कल्पना ऐकल्या तर आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटेल की इतक्या चांगल्या पद्धतीनं शहर असावं, अशी लोकांची मानसिकता. आणि ज्यांना आम्ही बोलवू शकलो नाही, जे उपस्थित राहू शकले नाहीत, किंवा ज्यांना असं वाटतं की आम्ही काहीतरी योगदान द्यावं, अशा अनेक लोकांची पत्र, अनेक लोकांचे व्हॉट्सअपला मला मेसेज आले की बाबा शहरामध्ये असं असावं. ते 40-50 वर्षाच्या सत्तेनंतर आजही आपलं शहर मूलभूत गोष्टींसाठी झगडते अशी परिस्थिती आपली आहे. तर या सगळ्या भ्रष्टाचाराच्या, एकाधिकारशाहीच्या आणि या सगळ्या गर्दीतून बाहेर काढण्यासाठी एक प्रतिभाताईंचं गोष्ट नोट डाऊन करा. त्यांनी सांगितले की त्रास होतो, किती तुम्ही दहशतीखाली लोक शहरात ठेवण्याचा प्रयत्न करताय. 47 साली भारत स्वतंत्र झाला, पण शहराला काय स्वातंत्र्य मिळालं? आता ते दिवस गेले प्रतिभाताई. हे मला ह्या शहरानं 4-4.5 मताचे मताधिक्य दिले असं, आणि मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तुम्हाला जिथे त्रास होईल तिथं हा तुमचा भाऊ म्हणून सुहास बाबर कायमस्वरूपी तुमच्या बरोबर आहे. मला असं वाटतं अगदी मुक्तपणे, आणि हे शहर कोणाच्याही दडपणाखाली राहत नाही हे जाणवून देण्यासाठी ही निवडणूक आहे. आणि सगळी मंडळी आमच्या पाठीमागे असतील असा मला आत्मविश्वास आहे. मी पुन्हा एकदा या सर्वांचं मनापासून आभार मानेन की तुम्ही सर्वांनी शिवसेनेच्या पॅनेलला एक ताकद देण्यासाठी तुम्ही सर्वांनी पाठिंबा दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. या पत्रकार परिषदेला संजय विभुते, सुशांत देवकर, संग्राम देशमुख, किसनराव जानकर, ॲडव्होकेट संदीप मुळीक, महेश कुपाळे, निवास घोडके, सतीश बाबर, संतोष जाधव, हरिमाणी, सचिन मेटकरी, निलेश चौथे, सुवर्णा पाटील, अमृता कुपाडे, प्रतिभा काटकर, भूमी कदम, नानासाहेब मंडलिक, हनुमंत सूर्यवंशी, महादेव नलवडे, विनोद सूर्यवंशी, प्रशांत तारळेकर, मंदार वरोडे, धनंजय टेके, जयश्री जाधव, योगिता चौथे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. सर्व आमचे राष्ट्रवादी शरपंथाचे कार्यकर्ते सर्वांनी आणि समन्वयाने आम्ही सर्वांनी आज निर्णय घेऊन वरिष्ठ पातळीवर सर्वांनी चर्चा करू. आज आम्ही विटा शहरातील जे काही आमचे सर्व मतदार असतील त्या सर्वांच्या निर्णयाने आज आम्ही असं जाहीर करतो की विटा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त माननीय आमदार सुहास भैया बाबर यांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभं राहिलेलं आहे त्यांना आम्ही भरघोस मतांनी किंवा चांगल्या मतांनी मतदान करून चांगल्या मताने पाठिंबा देऊन आणि आमच्या सर्वांच्या शुभेच्छा हे सर्व घेऊन आम्ही त्यांना आज सर्वांच्या वतीनं आम्ही पाठिंबा जाहीर करतोय. तो त्यांनी आज आमचा घ्यावा अशी आमची विनंती आहे. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.